ठीक आहे. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण डिग्री जी न्यूमरेटरची होती आणि डिनॉमिनेटरची डिग्री यामध्ये रिलेशन होतं. डिनॉमिनेटरची जी डिग्री असेल ती न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा मोठी होती. ते की आताच एक्झाम्पल बघितलं आपण x+1 किंवा x-1. या एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटरची डिग्री आहे 1 आणि डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे हो? 2 आहे. या दोन्ही फॅक्टरची मिळून डिग्री 1 मिळून डिग्री इथं 2 होते. म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री जास्ती आहे म्हणून याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. या फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. तसंच दुसरे एक्झाम्पल घेतो x² + 1 × x × x-1. या फ्रॅक्शन मध्ये बघा न्यूमरेटरची डिग्री किती आहे? x² असल्यामुळे न्यूमरेटरची डिग्री किती झाली? 2. डिनॉमिनेटरची डिग्री 2 झाली. बरोबर. x ची डिग्री 1 -1 ची डिग्री 1 मिळून डिग्री झाली 2. मग या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीच्या डिग्री समान आल्या आणि ज्यावेळी समान डिग्री येते त्यावेळी आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणणार आहे. म्हणजेच आपले डेफिनेशन काय इम्प्रॉपर फ्रॅक्शनची? इफ डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज less than or equal to degree of numerator, then it is called as improper fraction. ज्यावेळी डिनॉमिनेटरची डिग्री न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा लहान असते किंवा समान असते, म्हणजेच इथं ह्या 2 च्या ऐवजी जरी आपल्याला इथं डिग्री इथं 1 असली असती तरी या फ्रॅक्शनला आपण काय म्हटलं असतं? इम्प्रॉपर. कारण डिनॉमिनेटरची डिग्री ही न्यूमरेटरच्या या 2 पेक्षा लहान आहे. डिनॉमिनेटरची डिग्री न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा लहान झाली किंवा समान झाली तर आपण त्याला इम्प्रॉपर म्हणणार आहे. आणि स्ट्रिक्टली डिनॉमिनेटरची डिग्री न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅनच असेल, जसं पहिले एक्झाम्पल ग्रेटर दॅनच असेल तर आपण त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. या पद्धतीने आपण 2 फ्रॅक्शनचे टाइप बघितले. आता प्रॉपर फ्रॅक्शन सॉल्व्ह करण्याची मेथड आपण बघणार आहे की ज्यामध्ये प्रॉपर फ्रॅक्शन अशा पद्धतीचे 2 फ्रॅक्शन मिळणार तुम्हाला आणि या फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. मग ते पार्शियल फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी वेगवेगळ्या काही मेथड्स आहेत. त्या मेथडचा यूज करूनच आपल्याला ते कन्व्हर्शन करता येतं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. मग त्यामध्ये प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे प्रॉपर फ्रॅक्शनचे एक्झाम्पल. प्रॉपर फ्रॅक्शनचे आलेले एक्झाम्पल कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायची, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचं हे आपण त्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण बघणार आहे. आता काल आपण तो स्टार्टही केलं होतं. प्रॉपर फ्रॅक्शन सॉल्व्ह करण्याच्या मेथड मध्ये पहिली मेथड आपण बघितले होते की ज्यामध्ये जे डिनॉमिनेटर असतोय त्या डिनॉमिनेटर मध्ये जे फॅक्टर्स असतील ते फॅक्टर्स डिफरंट फॅक्टर्स राहतात, म्हणजे नॉन रिपीटेड फॅक्टर राहतील. नॉन रिपीटेड फॅक्टर्स आणि लिनियर फॅक्टर अशा पद्धतीने जर फॅक्टर्स असतील तर आपण पहिल्या मेथडनं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. त्याला आपण फर्स्ट मेथड म्हणतोय आणि ती फर्स्ट मेथड आपण बघत होतो. एक एक्झाम्पल घेतलं होतं. कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं मला सांगा जरा. 1/x ब्रॅकेट x+1. ओके. 1/x × x+1 हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घेतलेलं होतं की जे आपल्याला
पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे ऍक्च्युअली प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण आपल्याला दिसतंय न्यूमरेटर मध्ये एक्स ची डिग्री एक्स कुठंच नाहीये न्यूमरेटरला, म्हणजे त्याची डिग्री 0 झाली. खाली एक्स ची डिग्री 2 ठिकाणी म्हणजे 2 झाली, आणि 2 डिग्री ही 0 पेक्षा कधीही मोठी असते, त्यामुळे हे प्रॉपर फ्रॅक्शन झालं. आणि हे सॉल्व्ह करताना आपली पहिली मेथड काय आहे, हे जे दोन फॅक्टर्स आहेत डिनॉमिनेटरचे, एक एक्स आहे, दुसरा x+1 आहे. दोन्हीही फॅक्टर वेगवेगळे आहेत, दोन्ही फॅक्टर सेम नाहीयेत. आणि सेम नसतील तर आपण त्याला पहिली केस म्हणतोय, पहिली मेथड म्हणतोय, आणि त्यासाठी आपण लिहिलं होतं a अपॉन फर्स्ट फॅक्टर x, b अपॉन सेकंड फॅक्टर x+1. या पद्धतीनं हे दोन्ही फॅक्टर a आणि b न डिनोट केले होते आपण. त्यानंतर आपण हे न्यूमरेटर या साईडला लेफ्ट साईडला जे आहे ते आहे असं ठेवलं, which is equal to हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करत होतो. a न x+1 ला मल्टिप्लाय, ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं a इंटू x+1, b न x ला मल्टिप्लाय b ब्रॅकेट x बरोबर आहे, आणि डिवाइड ला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय होतं x ब्रॅकेट x+1. बरोबर आहे, x इंटू x+1 हे आपल्याला मिळत होतं. म्हणजे हे आपण केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय, डिवाइडला या दोन्हीचा गुणाकार. आता दोन्ही साइडला सेम काय होतं डिनॉमिनेटर मध्ये, पूर्ण डिनॉमिनेटर इथंही आहे आणि इथंही आहे. याचा अर्थ हे दोन्ही एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील, आणि आपल्याला मिळेल फक्त न्यूमरेटर a इंटू x+1 प्लस b इंटू x. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. हे इक्वेशन आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सिम्प्लिफाय करून मिळालं. आता इथून पुढच्या स्टेप्स काय आहेत, तर आपल्याला हे जे a आहे आणि b आहे, हे जे कॉन्स्टंट आहेत ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि ते फाइंड आउट करत असताना आपल्याला बघायचं आहे, दोन जे फॅक्टर आहेत हे x आणि x+1 हे दोन फॅक्टर्स आहेत. त्यातील कंडिशन काय काय घ्यायच्या, तर एकदा x इक्वल टू 0 एकदा घ्यायचं, या पूर्ण इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 0 टाकायचं. आपल्याला कोणती तरी a किंवा b या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू मिळते. तसंच या फॅक्टर मध्ये दुसरा फॅक्टर x+1 आहे, तो इक्वल टू जर 0 घेतला तर x ची आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती परत या इक्वेशन मध्ये जर टाकली तर आपल्याला ते ab पैकी दुसरी एक व्हॅल्यू मिळते. म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्याला या दोन कंडिशन वरून मिळतात, x आणि x+1 च्या कंडिशन. आता त्या कंडिशन कशा घ्यायच्या बघा, मी सुरुवातीला पहिली कंडिशन घेतो x ची, इथं लिहितो, आता लिहून घ्या सर्वांनी वाटल्यास, पुट x इक्वल टू 0. ही कंडिशन घेतली, पुट x इक्वल टू 0. कुठं टाकायचं आहे आपल्याला x इक्वल टू 0, या इक्वेशन मध्ये टाकायचं आहे जे आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. कुठं, इथे एक x आहे, इथे एक x आहे, बाकी टर्म आहे असेच, फक्त x आपल्याला 0 टाकायचं. आवाज जरा खरखरीत येतो सर. येतोय का आवाज? हो सर. हो सर. आता क्लिअर येतोय का बघा, परत एकदा नसेल तर नेट वगैरे इश्यू बघा जरा. येतोय सर. आता येतो सर. आता x ची व्हॅल्यू 0 टाकूया. लेफ्ट साइडला 1 होतं, ते 1 आहे असं ठेवलं. a इंटू ब्रॅकेट मध्ये काय आहे हो, x+1 आहे, मग x च्या ठिकाणी 0 + 1 झालं.
a into 0 plus 1 प्लस b into x च्या ठिकाणी काय असेल इथं आता 0. 0. बघा इथं व्हॅल्यू टाकली, या x च्या ठिकाणी एक 0 टाकलं आणि या x च्या ठिकाणी 0 टाकलं, बाकी त्यामध्ये बदल नाही. आता हे सिम्प्लिफाय करूया. 1 इक्वल टू a इंटू हे 0 प्लस 1 म्हणजे 1च झालं, प्लस b इंटू 0 किती असतो B. 0 असणार. 0 न कशालाही मल्टिप्लाय करा, व्हॅल्यू त्याची ही 0च असते. 0 न 10 ला करा, 50 ला करा, 100 करा, 500 करा, 1000 करा, 0 मल्टिप्लाय झाला का त्याची व्हॅल्यू ही 0च असते. म्हणजेच आपल्याला लेफ्ट साइडला 1 मिळालं. a इंटू 1 म्हणजे किती झालं, aच झालं. आणि हे जे प्लस 0 आहे ते निघून गेलं, कारण 0 ला परत पुढे व्हॅल्यू नसते. त्यामुळे आपल्याला a इक्वल टू फक्त a इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 1. लक्षात येते सर्वांच्या हे? हो सर. टू 0 त्या पूर्ण इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 0 टाकलं. 0 टाकल्यानंतर आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं. ब्रॅकेट 0 प्लस 1 म्हणजे हा ब्रॅकेट इथं 1 आला, b इंटू 0 म्हणजे हे 0 आलं. 0 प्लस मध्ये 0 असल्यामुळे हे निघून गेलं. a इंटू 1 म्हणजे a आणि या साईडला 1 आहे, a इक्वल टू 1 मिळालं. म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली मग आपल्याला a ची. आता दुसरी व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढायची. दुसरी व्हॅल्यू सुद्धा कशावर काढायची, तर आता दुसरा फॅक्टर घ्यायचा. सुरुवातीला आपण इथे x इक्वल टू 0 घेतला होता, आता x प्लस 1 इक्वल टू 0 घ्यायचा आणि त्यावरून ती व्हॅल्यू टाकायची. आता बघा मी इथं करतोय. नेक्स्ट याच्यामध्ये घेतो, put x plus 1 equal to 0. x plus 1 जो दुसरा फॅक्टर आहे तो इक्वल टू 0 घ्या. आता डायरेक्ट तर मला x plus 1 टाकता येत नाहीये, मला व्हॅल्यू टाकायची आहे x ची. बरोबर आहे, मी फॅक्टर नुसार 0 घेतला. एक फॅक्टर पहिला x होता तो 0 घेतला, तिथं काय आपल्याला कन्व्हर्शनची गरज नाही, x ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 टाकून टाकली. पण इथं मात्र x प्लस 1 इक्वल टू 0 आहे. यावरून सुरुवातीला x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू कशा पद्धतीने निघणार, ही प्लस 1 व्हॅल्यू जर राईट साइडला आली तर काय होईल हो, -1. बघा x प्लस 1 इक्वल टू 0 घेतलं, त्याच्यावरून मला x ची व्हॅल्यू -1 मिळाली. म्हणजेच त्या पूर्ण इक्वेशन मध्ये आता आपण टाकणार काय, या इक्वेशन मध्ये जिथं x आहे तिथं -1 टाकणार आहे आपण. जिथं x आहे तिथं -1 टाकायचं. मग टाकूया आता -1. लेफ्ट साइडला 1 आहे असंच, तिथे x जिथं आहे तिथंच तेवढं -1 टाकायचं. हे -1 टाकलं x च्या ठिकाणी, प्लस 1 आहे असं, प्लस b इंटू -1. जिथं x होतं तिथं मी -1 टाकलं आणि आता सिम्प्लिफाय करतो. 1 इक्वल टू a इंटू हे -1 प्लस 1 काय होईल हो ब्रॅकेट मध्ये 0. 0. परत b इंटू -1. आता हे मायनस b इंटू 1 म्हणजे bच झालं. 1 आपण कशाला मल्टिप्लाय केलं तर पुढची जी व्हॅल्यू असते तीच राहते. म्हणजे 100 इंटू 1 असेल तर 100च असणार, 50 इंटू 1 असेल तर 50च असणार. तसं b इंटू 1 बीच, फक्त हे जे मायनस साइन आहे ते प्लस ला मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल. बरोबर आहे, मायनस b होणार इथं, प्लस b इंटू -1 म्हणजे मायनस. आवाज येत काय बंद करा.
माईक बंद करा. काय झालं? आवाज येत नाही का तुमचा? a into 0. a into 0 किती असेल हो? 0 A. 0 इंटू 0 जे 0 असेल, परत आपण ते 0 येणार आहे ते 0 निघून जात, म्हणजे आपण लिहू शकतो 1 इक्वल टू 0 मायनस बी. 0 मायनस बी, कारण ही व्हॅल्यू 0 आली. आता 0 सुद्धा इथलं निघून जातं, कारण ते ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहे. म्हणजे फक्त आता आपल्याला इथं 1 इक्वल टू मायनस बी, 1 इक्वल टू मायनस, आणि यावरून आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायचे. ती बी ची व्हॅल्यू मिळेल, फक्त बी इथं ठेवला आणि इथं जे निगेटिव्ह साइन आहे ते साइन -1 ला या साइडला दिलं, म्हणजेच बी इक्वल टू आपल्याला मिळेल -1. 1 इक्वल टू मायनस बी वरून बी इक्वल टू -1 कसं आलं लक्षात आलं? फक्त राईटचं मायनस साइन जे मल्टिप्लायचं साइन या साइडला दिलेलं आहे. फक्त साइन आपण इंटरचेंज करू शकतोय. उजव्या साइडचं मल्टिप्लिकेशनचं साइन असेल तर डाव्या साइडला ते साइन देऊ शकतो तिकडचं काढून. पण जर अशा पद्धतीने ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर मात्र मायनसचं प्लस बी होतं या साइडला जर घ्यायचं झालं तर. मल्टिप्लिकेशन मध्ये साइन असेल तरच फक्त, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजेच एकच टर्म आहे या साइडला, म्हणून ते इंटरचेंज होतात ते साइन. म्हणून ते therefore b इक्वल टू -1 मिळालं. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू 1 मिळाली, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1. आता नेक्स्ट आपण म्हणणार therefore, एकदा का या व्हॅल्यू मिळाल्या, therefore partial fraction is आता जे इक्वेशन नंबर 1 आपण जे घेतलेलं होतं त्यामध्ये a आणि b च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायच्या. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो होतं गेल्या एक्झाम्पल मध्ये. द्या या पूर्ण फ्रॅक्शन मध्ये जिथं a आहे तिथं 1 टाकायचं आहे आपल्याला, जिथं b आहे तिथं -1 टाकायचं आहे, आणि हे लिहिल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू म्हणजेच आपलं पार्शियल फ्रॅक्शनची व्हॅल्यू असते. म्हणजेच आपण इथं लिहिणार बघा, क्वेश्चन सुरुवातीला जे लिहिलेलं आहे ते लिहिलं 1/x × x + 1 इक्वल टू a च्या ठिकाणी 1/x प्लस b च्या ठिकाणी -1/x + 1, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. हे आपलं रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन मिळालं. फक्त यामध्ये जरी चेंज करायचं झालं तर आपल्याला फक्त एकच चेंज करता येतो. कुठं? हे जे इथं मायनस आणि इथला प्लस, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून इथला मायनस काढून टाकायचं, इथं मायनस द्यायचं, म्हणजे 1/. आवाज येत नाही सर. सर आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. मिनिट. सर्वांनी लिहून घेतले का एक्झाम्पल? हे नाही. कालपर्यंत झालेलं होतं ते लिहून घेतलेलं होतं. येस सर. येस. येस सर. अजून गेलं, परत एकदा बघा, आता लिहून घ्या. लिहून घेत चला माझ्या बरोबर रे.
लिहिले मी सर. बघा आता कोणत्या स्टेप पुटिंग पासून जी स्टेप आहे ती प्रत्येकाने लिहून घ्या. त्यांचं राहिलेलं आहे त्यांनी लिहून घ्या पटपट. 1 equal to a into 1 plus 0. Therefore 1 equal to a. ही a ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला. a equal to 1. त्यानंतर आपण b ची व्हॅल्यू बघणार आहे. a to 1 झाल्यानंतर b ची साठी put x plus 1 equal to घेऊन गेला लवकर. therefore x equal to आपण -1 घेतला होता. व्हॅल्यू पुटअप केल्या होत्या आपण. जिथं x आहे तिथं -1 सबस्टिट्यूट केला होता प्लस b इंटू -1 म्हणजे 1 इंटू 0 सॉरी मायनस b 1 इक्वल टू 0 मायनस b म्हणजेच -1 इक्वल टू b हे आपल्याला मिळालं होतं. b इक्वल टू -1. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1. आणि therefore partial fraction is म्हटलं होतं पुढं. therefore partial fraction कुठून घ्यायचं तर इक्वेशन 1 जे दिलेलं होतं ते इक्वेशन 1 वरून घ्यायचं. 1 मध्ये आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे की ज्यामध्ये a च्या ठिकाणी 1 टाकायचं आहे आणि b च्या ठिकाणी -1 टाकायचं आहे. हे आपलं आन्सर. झालं ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या. क्वेश्चन लिहा. रिझॉल्व into partial fraction. Resolve into partial fraction. एक्झाम्पल आहे 1 upon x square minus x. 1 upon x square minus x. ठीक. आता आन्सर मध्ये बघूया. 1 upon x square minus x हे जे आहे आता सुरुवातीला तर आपली पहिली केस आहे ज्यावेळी डिनॉमिनेटरचे जे फॅक्टर आहेत ते लिनियर फॅक्टर्स पाहिजे. म्हणजे x ला पॉवर जी आहे ती 2 नकोय आपल्याला. तर आपल्याला ते a अपॉन b अपॉन c अपॉन अशा पद्धतीने ते फॅक्टर लिहिता येतात. म्हणजे ते फॅक्टरच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. आवाज ब्रेक होतोय सर. इथं आहेत का हो? डायरेक्ट फॅक्टर्स आहेत का इथं? नाहीये. कारण
1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे. एक्स स्क्वेअर मध्ये स्क्वेअरची टर्म आहे, असं नकोय आपल्याला. मग त्याला कन्वर्ट करायचं कसं? हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला दोन टर्म आहेत, ती एक टर्म आहे एक टर्म आहे. यामध्ये कॉमन काय असतो? एक्स एक्स कॉमन दिसते, बरोबर आहे. मग मी दोन्ही मधून एक्स जे आहे ते मी या दोन्ही मधून कॉमन घेतो आहे. आता पहिल्या टर्म मधून एक्स कॉमन घेतला तर स्क्वेअर मधला एक एक्स कॉमन घेतल्यामुळे इथं राहील काय हो पहिल्या टर्म? एक्सच राहील, बरोबर आहे का? हो. स्क्वेअरचा अर्थ 2 एक्स आहे, त्यातला एक एक्स कॉमन घेतला एक राहिला. परत मायनसला मायनस इथला आहे असा, मायनसला मायनस. दुसरी टर्म आहे एक्स, या एक्स टर्म मधून एक्स कॉमन घेतला, मग पूर्ण एक्स कॉमन घेतल्यानंतर इथं काय राहील हो? 1 राहतं त्या ठिकाणी. बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स जे आहे त्यामधून एक्स कॉमन घेतला. आवाज छान आहे ना. आवाज येत नाही का? ब्रेक. खरं खरं. आता हे जे कॉमन घेतलेलं आहे, एक्स कॉमन घेतल्यानंतर एक्स इंटू एक्स मायनस 1 येतं. हे दोन व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही कशा पद्धतीने चेक करू शकतो आपण? आता एक्स ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून बघायचं, इथे येते का बघायचं. एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं तर काय असतो? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इथं आहे, परत मायनसला मायनस आहे. एक्स न 1 ला मल्टिप्लाय केलं तर एक्स आहे, म्हणजे बरोबर आहे. आपलं जे कॉमन घेतलेली व्हॅल्यू जी आहे ती बरोबर आहे. आता आपल्याला हे डिनॉमिनेटरला दोन वेगवेगळे फॅक्टर्स मिळाले बघा, आणि अशा पद्धतीचे दोन वेगवेगळे फॅक्टर्स मिळाले त्यानंतरच आपण ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर नुसार सिम्प्लिफाय करतो. तर आता ए अपॉन पहिला फॅक्टर घ्या एक्स प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर घ्या एक्स मायनस 1. दोन्ही फॅक्टर इथं दोन्ही ठिकाणी घेतले. सॉल्व करा प्रत्येकाने. 1 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता ए ने याला आणि बी ने याला मल्टिप्लाय करून घ्या. ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स मायनस 1. याने याला मल्टिप्लाय याने याला मल्टिप्लाय, डिवाइडला या दोन्हींचा गुणाकार केला. आता दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत, गेट कॅन्सल्ड, म्हणजे देअरफॉर 1 इक्वल टू आपल्याला मिळेल ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स. 1 इक्वल टू ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स. हे इक्वेशन तयार झालं. इक्वेशन कशा पद्धतीने तयार झाला आलं लक्षात सर्वांच्या? आता हो सर. हा, आता आपल्याला फक्त हे दोन फॅक्टर, एकदा एक्स 0 घ्यायचा, एकदा एक्स मायनस 1 0 घ्यायचा, आणि दोन हे 0 घेतल्यानंतर आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळणार आहे. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत. पहिले एक्स ची व्हॅल्यू 0 घेऊया, त्यापुढं पुट एक्स इक्वल टू 0. बघा तुम्हाला खाली इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाका. 1 इक्वल टू ए इंटू एक्स च्या ठिकाणी 0 टाकल्यामुळं 0 मायनस 1 झालं, प्लस बी इंटू 0. अशा पद्धतीने मिळालं. therefore 1 equal to a to 1 आता सर आवाज ब्रेक होतोय सर.
म्हणणंच येतोय म्हणणंच जातोय. आवाज ब्रेक होतोय का? हो सर. नाही. हो सर. हो सर. हो सर. नाही सर. का? होतोय सर. आता येतोय का सर्वांना? हो सर. ठीक आहे. हे जे एक 1 इक्वल टू मायनस ए झालं आणि हे मायनस लेफ्ट साइडला घेतलं का -1 इक्वल टू ए मिळाला आपल्याला. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 मिळाली. कशावरून केलं आपण? पुटिंग x इक्वल टू 0 घेतल्यानंतर ती व्हॅल्यू ज्यावेळी आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट केली आलेल्या इक्वेशन मध्ये, त्यावेळी आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली -1. आता सेम पद्धतीनं सेकंड व्हॅल्यू, सेकंड फॅक्टर घेऊया. सेकंड फॅक्टर म्हणजे आता x -1 घेऊया 0. सुरुवातीला आपण x 0 घेतला होता फॅक्टर मधला. दुसरा आता x -1 इक्वल टू 0 घेऊया. इथं लिहूया पुट x -1 इक्वल टू 0. आता याच्यावरून x ची व्हॅल्यू काय असेल हो? +1 +1 बरोबर आहे. हे जे -1 राईट साइडला जर घेतलं तर आपल्याला इथं +1 मिळतं. आता ती व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये टाकायची. म्हणजे 1 इक्वल टू a इंटू 1 - 1 प्लस b इंटू 1. इक्वेशन मध्ये कोणत्या टाकायच्या आलं लक्षात? इथं जे आपण इक्वेशन तयार केलेलं आहे या इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायची व्हॅल्यू ती. Therefore 1 इक्वल टू हे a इंटू 1 - 1 म्हणजे 0 झालं. b इंटू 1 म्हणजे b म्हणजे हे 0 प्लस b इक्वल टू 1 झालं. आणि यावरून b ची व्हॅल्यू काय मिळते हो? +1. +1. a 0 आहे तो 0 निघून गेला. a इंटू 0 म्हणजे 0 आणि ते 0 निघून गेलं तर राईट साइड b आणि b इक्वल टू 1 मिळाला. a ची व्हॅल्यू -1 मिळाले, b ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. आलेल्या दोन्ही व्हॅल्यू सुरुवातीच्या पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये टाकायच्या का तुम्हाला रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन मिळतं. म्हणून खाली म्हणायचं therefore partial fraction is 1/x² - x इक्वल टू a अपॉन म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आहे? -1 अपॉन x प्लस b ची व्हॅल्यू किती आहे? 1 म्हणजेच 1/x² - x इक्वल टू -1/x प्लस 1/x - 1 हे आपलं आन्सर मिळालं. आलं लक्षात सर्वांच्या? एक्झाम्पल हो सर. आलं का सर्वांचं? झालं सर. सर. सर पाठीमागचे पेज दाखव. सर.
हॅलो सर. येतो का आवाज? हो सर. येतोय सर. सर्वांना तणावाचं झालं ते ए ची व्हॅल्यू आपण -1 त्या सबस्टिट्यूट केले आणि बी ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट केले? +1. दोन्ही व्हॅल्यू ज्यावेळी त्यामध्ये सबस्टिट्यूट कराल त्यावेळी जे मिळेल ते आपलं फायनल आन्सर असेल. सर हा, त्या ठिकाणी x इज इक्वल टू 0 म्हणजे कशामुळे घेतलं ना की क्वेश्चन मध्ये पण दिलं नाही पुट x इज इक्वल टू 0 और 1. आहे हे पुटिंग घेतलं तर आपल्याला एक व्हॅल्यू घेतली तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळत असते. आता मॅथ्स मध्ये तेच प्रॉब्लेम आहे. मॅथ्स मध्ये ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय काही गोष्टी ह्या आपण मानतोय, सपोज करतोय आणि सपोज एक व्हॅल्यू सपोज केली तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळत असते. त्यासाठी हे सपोजिंग कंडिशन ही मॅथ्स मध्ये खूप महत्वाची कंडिशन आणि त्या सपोजिंग व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या हे आपण त्या एक्सच्या कंडिशन वरून ठरवत असतोय. आता ती कंडिशन होस्ट कोण झालं रे? होस्ट बघा जरा. होस्ट ओम शिंदे. होस्ट हे करून घ्या, चेंज करून घ्या. हा, ओके. बघा आता इक्वेशन होतं आपलं 1 इक्वल टू a इंटू x मायनस 1 प्लस b इंटू x हे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची आहे? तर एक a ची व्हॅल्यू काढायचे, दुसरी कशाची व्हॅल्यू काढायचे? B. b ची व्हॅल्यू. मग आता ही एक टर्म आहे, ए ची टर्म आहे, ही टर्म बी ची टर्म आहे. मध्ये आपल्याला प्लस न ते दोन्ही टर्म सेपरेट झालेले आहे. मला जर ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर ही व्हॅल्यू इथं असणं गरजेचं आहे का आपल्याला? ही व्हॅल्यू जर इथं असेल तर मला ए ची व्हॅल्यू मिळेल का? नाही मिळणार, कारण ज्यावेळी ही ए ची व्हॅल्यू मी इथं काढूनच टाकतो, ही बी ची व्हॅल्यू काढून टाकली तरच मला ही ए ची व्हॅल्यू मिळणार. बरोबर आहे? किंवा जर मला हे बी ची व्हॅल्यू काढायची, मला व्हॅल्यू काढायची ही बी ची, तर हे असणं गरजेचं आहे का? ए ची व्हॅल्यू असते तर असणं गरजेचं आहे का? नाही. एक काढलं का मला बी ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे bx इक्वल टू 1 तर बी इक्वल टू आपण काय म्हणणार? एक्स डिवाइडला गेलं का बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1/x. त्यामध्ये दुसरा कॉन्स्टंट ए बी ए वगैरे नाहीच त्यामध्ये. त्यासाठी मी काय केलं बघा, ही जी व्हॅल्यू आहे ह्यामधील ए व्हॅल्यू काढायची असेल तर मला हे 0 असणं गरजेचं आहे. हे नको आहे आपल्याला. मग हे 0 कधी असतं? आता बी ची तर व्हॅल्यू काढायची आहे, काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, त्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. 0 कधी असतं तर का म्हणल्यावर काय खायचं काय म्हणू बाहेर बाहेर नसते. त्यावेळी आपल्याला ही एक्स ची व्हॅल्यू 0 असेल तरच ही पूर्ण टर्म 0 असते. त्यासाठी आपण पहिली कंडिशन काय घेतली होती? एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली होती. आता दुसरी कंडिशन, आणि एक्स 0 घेऊन आपण ए ची व्हॅल्यू काढली होती. आता बी ची व्हॅल्यू मला काढायची आहे.
तर कोणती टर्म 0 पाहिजे हो आपल्याला? एक्स मायनस वन. हा, म्हणजे ही पूर्ण टर्म 0 पाहिजे. या पूर्ण टर्म मध्ये ए तर 0 नसणार आहे. मग राहिलं एक्स मायनस वन जर इथलं 0 असेल तरच पूर्ण टर्म ही 0 होते. म्हणून मी दुसरी कंडिशन घेतली काय, एक्स मायनस वन इक्वल टू 0. आणि याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाली. लक्षात आलं हे कंडिशन कशा घेतल्या ते? कोणतंही इक्वेशन मधील एक व्हॅल्यू काढायची असेल तर दुसरी ती व्हॅल्यू 0 असणं गरजेचं आहे, किंवा दुसरी व्हॅल्यू काढायची असेल तर पहिली व्हॅल्यू ही 0 असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी ए काढायचं असेल तर हे बी ची व्हॅल्यू 0 घेतली, बी काढायचं असेल तर ए ची व्हॅल्यू 0 घेतली. आणि हे प्रत्येक वेळी बघत बसायची गरज नाही. आपल्याला जे दोन फॅक्टर आलेले असतात या दोन फॅक्टर मध्ये त्याच्यावरून ठरवायचं. मी इथं न करता डायरेक्ट याच्यावरून घेतलं. मी एकदा एक्स 0 घ्यायचं, दुसरे एक्स मायनस वन 0 घ्यायचं. समजते सर्वांना हे? हो सर. येस सर. हो सर. ओके, एक क्वेश्चन होमवर्क साठी घ्या, मग सॉल्व करा प्रत्येकाने. 1 अपॉन एक्स मायनस वन आणि एक्स प्लस टू, एक एक्झाम्पल सॉल्व करा. आणि दुसरे एक्झाम्पल 1 अपॉन एक्स प्लस थ्री एक्स प्लस टू. ही दोन एक्झाम्पल उद्या सॉल्व करून मला सांगा काय यामध्ये